महाराष्ट्राने रुजवलेल्या आणि महाराष्ट्रानंच वाढवलेल्या कबड्डी खेळाचा वेलू आज गगनावरी गेलाय। कबड्डीचा टीम जी आहे ती एशियाडमध्ये सुद्धा घुमतोय। कबड्डीची विश्वचषक सुद्धा नेमानं खेळवण्यात येतो। प्रो कबड्डी लीगच्या निमित्तानं या खेळामध्ये टेलिव्हिजनचं ग्लॅमर तर आता आलंय, पण खेळाडूंना घसघशीत रकमेची कॉन्ट्रॅक्ट सुद्धा इथे मिळतात। पण वरळीच्या आगरी सेवा संघानं काळाची चक्र उलटी फिरवली। आता कशी तर आगरी समाजाच्या परंपरेनुसार या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला चक्क बोकड तर उपविजेत्या संघाला 10 गावठी कोंबड्या या इनामात देण्यात आल्या। पाहुयात कबड्डीला लाभलेल्या या लय भारी आगरी टचवर आमच्या प्रतिनिधी गुरुप्रसाद जाधव यांचा एक खास रिपोर्ट। मुंबईच्या प्रभादेवीत शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या कबड्डीपटूंनी केलेला हा जल्लोष होता त्यांनी जिंकलेल्या बोकडाचा आनंद व्यक्त करण्यासाठी। आश्चर्य वाटलं ना? पण ही बातमी 16 आणे खरी आहे। तुम्हीच बघा ही दृश्य। वरळीच्या आगरी सेवा संघाच्या कबड्डी स्पर्धेत शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या मुलांनी विजेतेपदावर नाव कोरल्यावर त्यांना इनाम म्हणून चक्क 25 किलोचा बोकड देण्यात आला। आगरी सेवा संघाच्या या कबड्डी स्पर्धेच्या फायनलमध्ये शिवप्रेरणाकडून पराभूत झाल्यानंतर जय ब्राह्मणदेवची मुलं हिरमुसणं स्वाभाविकच होतं, पण गंमत म्हणजे त्यांची निराशाही 10 गावठी कोंबड्यांच्या इनामानं दूर केली होती। विजेत्यांना 25 किलोचा बोकड, उपविजेत्यांना 10 गावठी कोंबड्या। इतकंच काय, पण उपांत्य पराभूत संघांनाही 5-5 गावठी कोंबड्या, मालिकावीराला 2 गावठी कोंबड्या आणि प्रत्येक दिवशी सर्वोत्तम ठरलेल्या खेळाडूलाही 1 गावठी कोंबडी अशा अनोख्या बक्षिसांमुळेच आगरी सेवा संघाची कबड्डी ही मुंबईच्या क्रीडा रसिकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। 31च्या जेमतेम आठवडाभर आधीच झालेल्या या स्पर्धेचा माहोल म्हणजे तुम्ही जिंका किंवा हरा, पार्टी तो बनतीये असाच मूड बनवणारा असतो। वरळीच्या आगरी सेवा संघानं कबड्डीच्या मैदानात रुजवलेली बक्षिसांची आगळी वेगळी परंपरा ही त्यांच्या संस्कृतीला साजेशी अशीच आहे। मला टेन्शन नाही घेवायचं, खाऊन पिऊन मस्त राहायचं। आम्ही हे सामनं भरवलं ना, ते सामनं आमचे डोकऱ्याही पहिलं भरवायचं हो असं। तेव्हा कोंबड्या लावायच्या, बाकऱ्या लावायच्या, हुतुतू बोलायचो आम्ही त्यांना। हा हुतुतू हुतुतू आता कबड्डी बोलतात। पण आमची डोकरी जी परंपरा चालू केली होती ती आम्ही जपली पाहिजे, सांभाळली पाहिजे। यासाठी या सगळ्या पोरांना सोबत घेऊन आम्ही या अशा प्रकारच्या कबड्डीचा खेळ या प्रभादेवी दरवर्षी ठेवतो। पद्माकर म्हात्रेंनी रंगवून सांगितलेल्या आगरी सेवा संघाच्या या कबड्डी स्पर्धेचा थाट खरंच लय भारी असतो। खरं तर सेमीफायनलच्या सामन्यांमधून मैदानात एकीकडे कबड्डीचं वातावरण तयार होत असतं, पण त्याच वेळी दुसरीकडे सुरू असतं मॉडेल्सचं फोटो सेशन। आता हा बोकड महाशयांचा रुबाब तर बघा। पहिलं इनाम म्हणून त्यांना थेट पाहुणे मंडळींच्या गोतावळ्यात स्थान मिळतं। तिथेही फोटो सेशन होतं, गळ्यात हार पडतो। मग फायनलचा सामना सुरू होण्याआधी एखाद्या मॉडेलनं कॅटवॉक करावा तसा मैदानावर बोकड वॉक होतो। गळ्यात हार घालून स्वारी मैदानभर फिरली। मग काय विचारता, बोकड बुवांना जिंकण्यासाठी पोरं झाली नाही येरी। पहिलं बक्षीस बोकड आहे आणि दुसरं बक्षीस 10 कोंबड्या। तर तुम्हाला काय जिंकायला आवडणार आहे, 1 बोकड की 10 कोंबड्या? 1 बोकड आम्हाला। 1 बोकड का? कारण आम्हाला फायनल मारायचीच आहे, तर बोकडच आहे ना 1 नंबरला, तर बोकडच पाहिजे आम्हाला। हा सांग ना। आणि आमचं एवढं मंडळ आहे की या मंडळाला 10 कोंबड्या पुरणार नाहीत, आम्हाला बोकडच पाहिजे। एक बोकड तुमच्या सगळ्या मंडळाला पुरणार आहे? आमची खेळणारी मुलं भरपूर आहेत, आम्हाला दोन्ही ज्युनियरची टीम पण आहे, आम्हाला बोकडच पाहिजे आणि आम्ही बोकडच घेऊन जाणार। आमचा विश्वास आम्ही बोकडच घेऊन जाणार। मग एकदा जोरात ओरडा, म्हणजे त्या बोकड्याला पण ऐकू जाईल की त्याला कोण घेऊन जाणार आहे। काय जिंकायला आवडेल, 1 बोकड की 10 कोंबड्या? 1 बोकड। 1 बोकड नक्कीच पुरणार आहे का? म्हणजे काय पुरून उरेल? बोकडावर कॉन्फिडन्स आहे की स्वतःवर? सगळ्यांवर। हे पण तुम्हाला कोंबड्या का नको? आमच्याकडे कोंबड्या आहेत ऑलरेडी आणि आम्हाला बोकडच पाहिजे। मग एकदा जोरात ओरडा, म्हणजे तो तिकडे बोकड आहे उभा केलेला, त्याला ऐकू जाईल की कोण घेऊन जाणार आहे।
शिवप्रेरणा प्रतिष्ठानची फौज असो किंवा जय ब्राह्मणदेवची सेना, दोन्ही संघांना जिंकायचा आहे तो बोकडच. पण त्या बोकडाला काय वाटतंय? ज्याच्यासाठी हे सगळं सुरू आहे तेच हे बोकड, बिचारा बोकड. प्रत्येकाला वाटतंय की आपण हा सामना जिंकावा, त्याला घरी घेऊन जावं. पण प्रत्येकाला जरी वाटत असलं की आपण जिंकावं तरी कदाचित याला वाटत असेल ना काही व्हावं, सामना ड्रॉ व्हावा, सुटू एकदाच. इथे उभा केला.